कधी कधी वस्तू जुन्या होत नाहीत, फक्त आपली नजर थकते त्यांच्याकडे पाहताना. अशीच एक खुर्ची जी आमच्या नवीन ऑफिसमध्ये नीट वाटत नव्हती आणि अडगळीत ठेवल्यामुळे त्याचे कवर खराब झाले होते. माझा जुना पडदा मला सारखा बोलवत होता. बघा, आता हा जुना पडदा आपल्या खुर्चीचे नवे रूप बनवणार आहे. आय डिडंट स्पेंड अ सिंगल रुपी फॉर दिस मेकओव्हर. ही खुर्ची माझ्या नवऱ्याच्या सुरुवातीच्या ऑफिससाठी घेतली होती. तिच्यावर कितीतरी गप्पा, मीटिंग्स, इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स झाले होते. मित्रांनी आनंद घेतला होता. पण आता गरज संपल्यामुळे भंगारमध्ये पडून होती. समटाइम्स ब्युटी डझंट नीड मनी, इट जस्ट नीडेड युअर टच. सुरुवातीला कापड हवे तेवढे कट करून घेतले. बाकी राहिलेला पडदा टेबल टॉपसाठी मी यूज करणार. या कापडाला आपल्याला स्टिचिंग करायचं नाहीये, तर आपल्याला त्याला खिळे किंवा स्टेपलरच्या पिना वापरून आपल्याला ते तिथे लॉक करायचे. पण मी याच्यासाठी माझं कॅनव्हासचं स्टेपलर वापरलं आहे. आता कापडाला थोडासा ताण देत ओढून घेतले आणि कॅनव्हासच्या स्टेपलरने पिना मारल्या. तुमच्याकडे जर हे स्टेपलर नसेल तर तुम्ही छोटे छोटे खिळे सुद्धा वापरू शकता. आता हे कव्हर बसवताना खरोखर असं वाटतंय जसे की एखाद्या वस्तूला माझ्याच हाताने नवीन जीवन मिळतंय. घरातील अशा वस्तूंना थोडं प्रेम दिलं, थोडी कल्पकता वापरली तर घरचं वातावरणही अगदी बदलून जातं. आता आपल्या खुर्चीचा टॉप अशा पद्धतीने पूर्ण लावून झालेला आहे. पण याचं मागचं जे फिनिशिंग करायचं आहे त्यासाठी आपण एखादी नॉनवेनची बॅग घेणार आहोत, जी बॅग आपल्याला पॅकिंगमध्ये येते. ही बॅग आपण 2 पार्ट्समध्ये कट करून आपल्या टॉपच्या बॅक साईडला व्यवस्थित स्टेपल करून घेणार आहोत. माझं नेहमीच एक वाक्य बोलल्याशिवाय मला अजिबात छान नाही वाटत, म्हणून मी ते बोलतेय की आपलं कुठलंही काम करताना इतकं फिनिशिंग वापरा की आपल्यालाच ते बघून खूप छान वाटलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट काळजीने केली, व्यवस्थितपणाने केली की आपलं कुठलंही प्रोडक्ट खूप छान दिसायला लागतं. हीच ती खुर्ची जिची आता नवीन ऑफिसला गरज नव्हती, पण तुम्ही बघा माझ्या स्टुडिओमध्ये ती कशी कूल आणि इन्व्हायटिंग दिसते ना. आता मी म्हणू शकते ओल्ड कर्टन न्यू स्टोरी, बिकॉज when you create with your heart, everything feels alive again.